शरद पवारांनी त्यांच्या घरच्या लग्नामध्ये श्रीमंतांना त्यांचा थाट दाखवलाय आणि कार्यकर्त्यांना त्यांची लायकी। या लग्नामध्ये सत्ताधीश होते, मंत्री होते, विरोधक होते, उद्योगपती होते, कलाकार होते, खेळाडू होते, नव्हते ते कार्यकर्ते, कारण त्यांना बोलावलं गेलं नव्हतं, कारण त्यांची तेवढी लायकी नव्हती। महाराष्ट्रामध्ये 4 मोठे पक्ष काम करतात। भाजप हिंदुत्वाच्या नावानं लढतं, शिवसेना मराठी अस्मितेच्या नावानं, राष्ट्रवादी जातीच्या समीकरणांवर आणि काँग्रेस मायनॉरिटी अपीजमेंटवर। पण या विचारधारा तुमच्यासाठी असतात, कार्यकर्त्यांसाठी असतात, तुम्हाला लढण्यासाठी, एकमेकांची डोकी फोडण्यासाठी। समाजाच्या वरच्या मजल्यावरती जिथं ही लोक राहतात तिथं कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो, तिथं असतात संबंध, सत्ता आणि संपत्ती। तुम्ही त्यांच्या विचारधारा जपता आणि ते आपापल्या सत्ता। असं नसतं तर प्रस्थापित मराठा राजकारणावरती पक्ष बनलेल्या घरातली मुलगी ही मराठा नसलेल्या कुटुंबामध्ये दिली गेली नसती। असं नसतं तर ज्या उद्योगपतींनी देश विकून खाल्ला, इथली जंगलं विकून खाल्ली असं म्हणणारे विरोधक त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले नसते। असं नसतं तर या पक्षांनी देश विकून खाल्ला आणि त्यांनी दहशतवाद्यांचं समर्थन केलं असे म्हणणारे दोन्ही पक्षाचे नेते तिथं आनंदानं सोबत राहिले नसते। असं नसतं तर बॉलिवूड स्टार्समुळे आमची संस्कृती धोक्यात आली म्हणणारे त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी धडपडले नसते। असं नसतं तर हिंदू मुस्लिमाच्या नावानं दोन्ही साईडनी आग लावणारे नेते तिथे एकाच प्लेटीमध्ये बर्फी खाताना दिसले नसते। असं नसतं तर महिलांच्या संरक्षणाचा आव आणून एकमेकींचा गळा घोटायला निघणाऱ्या महिला नेत्या तिथे एकमेकाच्या गळ्यात पडल्या नसत्या। आणि असं नसतं तर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगणाऱ्या घरातली मुलगी ही RSSच्या विचारधारा सांगणाऱ्या घरामध्ये दिली गेली नसती। असं नसतं तर काहीच झालं नसतं, पण असं आहे आणि हे समजण्याची बुद्धी कार्यकर्ता आणि समर्थक नावाच्या गाढवांमध्ये नाहीये। तो कार्यकर्ता जो व्हॉट्सअप वरती, इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती आणि कधी कधी ग्राउंड वरती उतरून एकमेकाच्या अंगावरती धावून जातो, कारण त्याला वाटतं की त्याचा नेता धोक्यात आहे, त्याचा पक्ष धोक्यात आहे, त्याची विचारधारा, त्याचा धर्म, त्याची जात धोक्यात आहे। त्या सोहळ्यामध्ये काय धोक्यात होतं? ना जात, ना धर्म, ना पंथ, ना विचारधारा, कारण तिथं होती फक्त प्रतिष्ठा आणि सत्ता। आणि यावर कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून आपल्याला सांगितलं जातं की आमचं राजकारण अतिशय परिपक्व आहे, आम्ही फक्त विचारधारेंचे विरोधी, एकमेकाचे दुश्मन नाही। पण हे ते कार्यकर्त्यांना सांगत नाही, कारण कार्यकर्ता जर एकमेकाच्या घरात घुसून एकमेकाला मारायचं विसरला तर यांचे धंदे बंद होतील। कार्यकर्ता जर शत्रू बनायचं विसरला तर यांची दुकानं बंद होतील। तुम्ही आयुष्यभर ज्यांना शत्रू म्हणून समजता ते एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होतात। तुम्ही ज्यांच्यासाठी नाते तोडता ते एकमेकांसोबत नाते जोडतात, कारण त्यांचा धर्म हा सत्ता असतो आणि त्या धर्मात प्रवेशासाठी लागतात संपत्ती आणि संबंध। धर्म, जात वाचवण्याचा किडा हा गरिबाच्या, कार्यकर्त्याच्या अंगात जास्त वळवळ करतो, नेत्याच्या नाही। म्हणून या नेत्यांना देव बनवणं बंद करा, त्यांना आपला बाप मानणं बंद करा, कारण ते तुम्हाला त्यांची मुलं मानत नाहीत। ते मानतात तुम्हाला रस्त्यावरचं एखादं भिकारडं कुत्र, ते जगलं काय आणि मेलं काय त्यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांना माहितीये नवीन कुत्री जन्म घेत आहेत। जय महाराष्ट्र।